नमस्कार मंडळी, मी कोकणी येतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आमच्याकडे कोकणात लावणीला सुरुवात केली. मी दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आमच्याकडे लावणी करतात. आमच्याकडे 2-3 ऑलरेडी 3 तोंडे लावून झालेत आणि हा चौथा तोंड आम्ही लावायला घेतला आहे. दाखवतो मी. बघा, चिखल नांगरणीला आम्ही कालपासूनच सुरुवात केली. आजचा आमचा दुसरा दिवस असेल. पुढे आहेत ते भाऊजी आहेत माझे आणि मागे आहे तो तेजस, इकडे केविन. पाऊस आहे पण पावसाचं कसं प्रमाण जास्त नाही, म्हणजे पाऊस जोरात पडत नाही. बारीक बारीक सरीमुळे जास्त काही मळा भरत नाही, त्यामुळे पाणी थोडं कमी आहे. पण ॲडजस्ट करून आम्ही आता ते पाणी सगळं लावलं आहे आणि त्या पाण्याने चिखल होणार आहे. इकडे पण खूप मेहनत चालू आहे. पाऊस असो सुद्धा मेहनत चालू आहे. ते आमचे संभाव आहेत. लावणीसाठी म्हणजे चिखल करण्यासाठी पाणी लावत आहेत. तिकडे पुढे पण केविन पण पाणी लावतोय. कोकणातील चिखल आणि लावणी चालू आहे. ते तिकडे बसले, ते दाढ काढतायत. म्हणजे रोप जे वाढतं ना सुरुवातीचं, जे आपण पेरतो ते रोप वाढतं, ते काढलं जातं. त्याची साईज थोडी जास्त मोठी नाही, पण पावसाचा काही भरोसा नाही, त्यामुळे सुरुवात केली. हे बघा, अशा प्रकारे लावणी लावतात. आणि हा मी मला अगोदरच म्हणजे मगाशी जेव्हा पाऊस जोरात आला ना तेव्हा लावला. त्यावेळेस आम्हाला पाणी वगैरे उपसाची गरज नव्हती, म्हणजे बरोबर काठोकाठ पाणी होतं आणि त्या काठोकाठ पाण्यामध्येही लावणी लागले. त्या मळ्यामध्ये थोडी मेहनत करावी लागेल, कारण पाणी जसं पाहिजे तसं आलं नव्हतं आणि पाऊस पण तसा पडला नाही, त्यामुळे त्या मळ्याला पाणी उपसून लावावं लागतं. कोकणात लावणीला सुरुवात झाला आहे मित्रांनो. डाळीची पूर्ण वाट लावून जातात, त्यामुळे शेती सध्या स्थलांतर लोकांनी सोडून दिले, पण काही नेमकेच लोक आहेत ते शेती करतात. आणि आपण पाहूयात डाळे कसे काढतात ते. ह्या वर्ष मित्र आम्ही पेरणी केली होती. पेरणीनंतर आता जवळजवळ महिना झाला असेल आणि महिनाभर पाऊस नव्हता, त्यामुळे दाढ काय वाढली नाही. त्याप्रमाणे दाढ मोठी झाले, रोप झाले मोठं. नाहीतर यावेळेला रोप मोठं होऊन आम्ही लावणी सुरुवात म्हणजे आमच्या घरी लावणी होऊन जाते. पण आजचा दुसरा दिवस आहे लावणीला. हे बघा, हे लोक दाढ काढतात. सध्या आता चहा आले, तर आपण पण गरमागरम चाय पिऊया आणि चाय पिऊन गरमागरम होऊया. दाढ काढायला बसले की आपण पुन्हा व्हिडिओ करूया त्यांची. केविन दमलाय खूप, कालपासून खूप मेहनत करतोय. काल आम्ही नव्हतो. काल माझं शेत होतं, त्या माझ्या शेतामध्ये मी खूप रान वाढलं होतं, ते रान साफ केलं. आणि आज टाईम भेटला तर मग केविनकडे मी आलो जरा मदत करायला. हे जे आहे ना ते खत पेरतात, त्याने शेत लवकर वरती येतं. हे बघा, अशा प्रकारे ते खत पेरायचं असतं. आणि ते खत मारताना सुद्धा लिमिट असावं लागतं, म्हणजे सगळेच खत मारू शकत नाही. ज्यांना माहिती आहे तेच खत मारू शकतात. जसं की हे एक आणि केविनचे मामा, आमचे संभा मामा, ते एक खत मारतात. सगळ्याच लोकांना ते जमत नाही, कारण काही लोक जास्त टाकतात, काही लोक कमी टाकतात. ते व्यवस्थित एकाच ठिकाणी नाही, सगळ्याच ठिकाणी गेलं पाहिजे, लागलं पाहिजे खत. ह्याला आमच्याकडे मूठ बोलतात. तुमच्याकडे काय मूठ बोलतात ते काय सांगा, कमेंटमध्ये सांगा मला. ह्याला काय बोलतात ते. आमच्याकडे मूठ बोलतात. म्हणजे रोप काढल्यानंतर आम्ही एका ठिकाणी साचून हातामध्ये ते बांधतो, त्याला आम्ही मूठ बोलतो. हे बघा, बऱ्याच एका ठिकाणी जमा आहेत ते. तुमच्याकडे पण काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा मला नक्कीच. आमच्याकडे याला हिरलं बोलतात. तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय बोलतात त्याला. हिरल्यामध्ये बघा कोण आहे. गरम गरम चायचा आणि बिस्किटांचा आस्वाद घेऊया आपण.
एक नंबर 32 चाय, एक नंबर खतरनाक. चाय आणि पाऊस एक नंबर. तर मित्रांनो, आमची माणसाची ऐकून परत दाढ काढायला लागलीत. आता महिना होईल, 4 तारखेला महिना होईल. आज किती तारीख? 2 ना? हो, 2 तारीख. अरे पान खाटा आहे म्हणतील, पान खाते बाई नाही दिसत आहेस तर मी डिलीट करतो. काय काय मला नाही आवडत तर मग लोकांना नाही आवडणार तर. मग तुला पैसे होते म्हणजे 2000 भेटलेत. भेटले? काय पाठवलं होतं? व्हिडिओ फिरव्यांच्या कुठे जाता होत्या. हां बोला नको आहे मी. नाही, केविनची मम्मी बघा डावऱ्यात कशी दाढ काढते, फटाफट सडसडून काढते एकदम. तुमच्याहून सडसडून कोण काढणार असेल सांगा मला. आमची लावणी लवकर होणार आहे. तुमची लावणी असली तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही माणसं पाठवू. 600 रुपये मजुरी आहे का माणसाची. कोण सांगायला लागतं? तर कोकणातील पारंपरिक पद्धत आणि पारंपरिक पद्धतीने शेत लावणी करतात कोकणात. कोकणात पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण होतं आणि त्या वातावरणात सुद्धा माणसं रमून जातात. बाहेरची लोक येतात कोकणात पाहण्यासाठी, कारण कोकण एकदम हिरवगार झालेलं असतं. तर तो उजव्या साईडचा बाजे आहे आणि डाव्या साईडचा आहे तो भैरव, त्याला मोऱ्या पण बोलतात. तर हा आपला मोठ्या शिंगाचा आहे तो पाखऱ्या. नाही, मोठ्या शिंगाचा पाखरे आहे आणि हा छोट्या शिंगाचा गाणे आहे. मारकुट आहे पण तसा प्रेमल पण आहे. आणि हा भैरव आणि बाजा, त्याच्यामध्ये भैरव मारकुट आहे जरा. आता मगाशी एखाद्या उरावर गेला होता तेवढ्यात आवरला. केविनचं म्हणजे कसरत बघा. हे आमचे लक्ष्मण बाबा आणि त्यांचा कुत्रा बघा, जॉकी बाई. कोण कोण कोणला दाखव दोष? तर मंडळीनं चिखल पाडून झाली आणि आमचा सतीशबाई काय करताय? काय करतोय? अरे सारखे करते बोलते ते. तर ते सारखे करते म्हणजे लेवल करायचे असते. म्हणजे जे ढेपूल आहेत ना, ढिपलं ते अशी जमिनीच्या खाली गाडायचे असतात. हे बघा, हे ढिपलं आहेत ना, ते जमिनीच्या खाली गाडायची आणि लेवल करून घ्यायची. ते काम आमचा सतीशबाई चांगलं करतो. तर लेवल करते सतीशबाई काय करते? सारखे करते. तर चिखल पाडून झालंय मंडळीनं
आणि बैल गेले दुसऱ्या तोंड्यामध्ये. तर लावणी लावताना कशा प्रकारे लावणी लावतात ते मी तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात. लोक दाढ काढतायत. दाढी काढून झाल्यानंतर आपण लावणी कशी चिखलामध्ये रोवतात ते बघूयात. ते सारखे करते सारखे झाले आता सगळं सारखे करते करून. नांगर बैलांची शिस्त बघा भाई. माणसं चांगली नाही आता. हे लोक आता दोघं जण गेलेत, नाही तर मागापासून बैल एकटेच होते. नांगरी नव्हता माटे. मग शिस्त बघा बैलांची. ही अशी शिस्त पाहिजे बैलांना. तर ह्या तोंडाची चिखल पाडून झाली मित्रांनो. आणि बैल गेला दुसऱ्या तोंडात म्हणजे मळ्यामध्ये चिखल पाडायला. तास करून घ्या करताय. तर आपण पाहूया लावणी कशी लावली जाते. पहिला गडी बाद. होय होय होय. हुंडा उड्या मार उड्या मार. जोडी विकणे आहे. 50 लाखाची जोडी आहे. कोणाला असेल तर घेऊन जा. जोडी विकणे आहे बघा. जोडी विकणे. हे बघा इकडे लावणी लावली जाते. दोन 2010 ते 2015 मध्ये भरपूर लोकांची शेती होती. पण 2010-15 नंतर बऱ्याच लोकांनी शेती सोडली, कारण रानातल्यांनी पण वाट लावली. विशेष म्हणजे आता गवारेडे कोकणात दाखल झालेत, ते तर खूपच वाट लावतात. त्यामुळे शेती बऱ्याच लोकांनी सोडली. आणि पहिली शेती करताना लोक गाणीसुद्धा म्हणायचे, पण आता कोण शेती करत नाही. त्यामुळे माणसं पण 3-4 टवले असतात. त्या 3-4 टवले काय गाणी म्हणणार आता. अशी लावणी लावली जाते. एवढा लोक मूठ टाकतायत. हा कुठं? आणि आमचा सतीश भाई मर्दार का मर्दा असून लावणे लावतो. हीच कला आहे कोकणातल्या बाप्यांची. म्हण बघा डाव्या हाताची कमाल बघा. मगाशी दाढ करताना आता बघा लावणी लावताना डाव्या हाताची कमाल. सतीश भाई पण आमचा डावर आहे. सतीश भाई काय करते? अगं लावणी लावते. विशेष भाड आहे बाई. चल. तर जवळजवळ 20 ते 25 मिनिटं लागतील ही लावणी लावायला. म्हणजे हे मला हा लावायला जास्त वेळ लागणार नाही. 20 ते 25 मिनिटांमध्ये ही लावणी होऊन जाईल. तेवढी जर व्हिडिओ केली तर लवकर मला वाटतं 50-60 तासाची होईल. पण ते आता एवढीच दाखवतो तुम्हाला. अशी लावणी लावली जाते. मग हे तर त्याच चोंड्यामध्ये मळ्यामध्ये दाखवलं ना, तशी लावणी पूर्ण 20 ते 25 मिनिटांमध्ये होऊन जाईल. मगाशी कायसं बोललो होतो मी. गाणे बिणी म्हणतात ते आता लोकांचा आवाज येतोय व्हायच, पण सपोर्टला कोण नाही आहे. काय बोलणार आता. ए सतीश भाई काय करते? अगं लावणी लावते. विशेष हार्ड आहे भाई. तर नमस्कार मंडळीनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.